नमस्कार. लक्षवेधीमध्ये परत एकदा आपलं स्वागत. आपण बोलतो आहोत महाराष्ट्र भूषणचा वाद विकोपाला का गेलाय आणि ज्यांच्याबद्दल घणाघाती टीका राज ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केली त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं काहीतरी एक विधान आपल्यापर्यंत येत आहे. आपण विचारूयात निलेश खरेंना, कारण निलेश खरेंना ते विधान कळालेले काय ते. निलेश, काय नक्की म्हणाले शरद पवार आणि या सगळ्या ढवळून निघालेल्या वातावरणाविषयी त्यांचं मत काय? मुख्यतः राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर वाय चव्हाण इथे शरद पवार असल्याची माहिती पत्रकारांना कळली आणि त्यांची प्रतिक्रिया या पूर्ण राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेला कॅमेऱ्यावर तर नाही, मात्र कॅमेऱ्याच्या मागे निश्चितपणे शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की प्रसिद्धीसाठी आजही माझ्या नावाचा वापर जो आहे तो केला जातो आणि मुख्यतः राज ठाकरे यांनी जी टीका त्यांच्यावर केली त्याला टोला लावण्याचा प्रयत्न हा शरद पवारांच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र त्यापुढे जात ते म्हणतात आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा जो वाद आहे त्याच्यावर पडदा टाका, अखेरीस यावरची चर्चा थांबवा, अशा स्वरूपाचं विधान जे आहे ते शरद पवारांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मात्र परवाच आपल्याच वाहिनीवर शरद पवारांनी जी मुलाखत दिली त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं जे लिखाण आहे त्यातून छत्रपती शिवाजी आणि जिजाऊ या दोघांचीही बदनामी झाली आहे, यात तिळमात्रही आपल्याला शंका नाही, अशा स्वरूपाचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. आणि तेच शरद पवार आता म्हणताय अगदी एक दिवस अगोदर उद्या महाराष्ट्र भूषण दिला जाणार आहे आणि आता ते म्हणतायत की या पूर्ण वादावर पडदा टाकायला हवा. पण निलेश, आता काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड आपल्या चर्चेमध्ये होते, ते चर्चेतून उठून निघून गेलेत आणि काही वेळानंतर ते राज्यपालांना भेटणार होते. पण अशी एक माहिती मिळतीये की आता काही वेळापूर्वी शरद पवारांची आणि जितेंद्र आव्हाडांची सुद्धा भेट होणार होती. ही भेट झाली आहे का? आणि ती झाली असेल तर राज्यपाल, आता हे जे काही पवार म्हणाले त्याच्यानंतर राज्यपालांकडे जाण्याचा आपला बेत हा आव्हाडांनी रद्द केलाय का? या विषयावर पवार म्हणतात तसा खरंच पडदा पडला आहे का? अद्याप तरी जितेंद्र आव्हाड हे राज्यपालांची वेळ त्यांनी संध्याकाळी 5:30 वाजेची घेतलेली आहे. मात्र ती भेट होणार की नाही, आता शरद पवारांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड ही भेट टाळणार का, हे कोणतंही चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कारण काही क्षणापूर्वी शरद पवारांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर येताना पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळे काही प्रमाणावर का असोना जितेंद्र आव्हाडांचा जो टोन होता, ज्या स्वरूपाचा विरोध होता, तो काही प्रमाणावर निश्चितपणे सायंकाळपर्यंत कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे. धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल. परत एकदा या चर्चेकडे येताना 3-4 मुद्दे उपस्थित होत आहेत. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे स्वतः शरद पवार असोत किंवा पवार फॅमिलीमधले किंवा राष्ट्रवादीमधले नेते असोत, यांच्या भूमिका वेगवेगळ्या होत्या. मुळात सगळ्यात पहिल्यांदा शरद पवार यांनी अनेक वेळेला बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार केला, त्यांचं कौतुक केलं, त्यांना डिलीट दिली. त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंनीही बाबासाहेब पुरंदरेंना पत्र पाठवलं अभिनंदनाचा हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर. त्याच्यानंतर अजित पवार म्हणाले की या विषयावर काही बोलायचं फारसं कारण नाही, जितेंद्र आव्हाडांचं ते वैयक्तिक असू शकतं, मत असू शकतं. त्याच्यानंतर अजित पवारांनी परत घुमजाव केला आणि सांगितलं की आक्षेप असेल तर असे आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त व्यक्तीला कशाकरता पुरस्कार द्यायचा. मध्येच उदयनराजे आले आणि ते म्हणाले की हा पुरस्कारच रहित करावा. त्याचं कारण शिवाजी महाराजांचं आणि उदयनराजेंचं थेट नातं आहे, ते वंशज आहेत छत्रपतींचे, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला एक वेगळं पुरस्कार घेण्याबद्दलचं मत आहे, महत्त्व आहे. मला जायचंय डॉक्टर भारतकुमार राऊत यांच्याकडे. डॉक्टर भारतकुमार राऊत, महाराष्ट्राचं राजकारण हे कायमच शरद पवार या नावाच्या भोवती फिरत असतं. शरद पवार त्याच्या केंद्रस्थानी असतात. हे गेले 40 वर्ष आपण बघितलेलं आहे. आत्ता मला सांगा, शरद पवार किंवा अजित पवार यांची जी काही भूमिका बदलत जातीये त्याच्यात कुठेतरी राष्ट्रवादी बॅकफुटला जातं असं आपल्याला दिसतंय. आणि दुसरी गोष्ट, आत्ता जे निलेशनी सांगितलेलं आहे, आता या वादावर पडदा टाका असं शरद पवारांचं म्हणणं म्हणजे सुद्धा कुठेतरी बॅकफुटला जाणंच आहे. याचं कारण जनमत हे आपल्या विरोधात जात आहे. राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये सरसर असं म्हटलं गेलेलं आहे की या सगळ्या गोष्टींच्या मागे शरद पवारांचीच फूस आहे आणि भाजपात सुद्धा काही जण राष्ट्रवादीचे आहेत जे सगळे हे घडवून आणतायत. कसा अर्थ लावाल तुम्ही या सगळ्या राजकीय गोंधळाचा? अगदी नेमका प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या 35-30 वर्षामध्ये हे महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याचा करता धरता मीच आहे. जे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं होतं, जे जे काही घडतंय या कुरुक्षेत्रावर त्या सगळ्याचा करता धरता मी आहे असं जे सांगितलं, तसंच शरद पवारांनी भूमिका स्वतःपुरती घेतली आणि कदाचित महाराष्ट्रातल्या माध्यमांनी आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रांनी हे मान्य केलं की जे काही घडतंय ते सगळं शरद पवारांच्यामुळेच घडतंय आणि त्यामुळेच शरद पवारांनी अशा तऱ्हेची भूमिका घेतली. त्यांच्या एक लक्ष, तुम्ही एक दुसरा शब्द अतिशय महत्त्वाचा वापरला, तो म्हणजे बॅकफूटवर गेले. शरद पवारांच्या गेल्या 48 तासामध्ये असं लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीने बॉल मारण्याच्या पवित्रात उभे होतो, फ्रंट फूटवर जाऊन हुक करावा अशा तऱ्हेच्या पवित्रात होतो, तसा पवित्रा आता घेता येणार नाही. कारण त्या जो बॉल आलेला आहे तो जनतेचा पाठिंबा ज्या पद्धतीने बाबासाहेब पुरंदरेंना मिळतोय आणि ज्या पद्धतीने लोकमत हे फिरत चाललेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला बॅकफूटवर जाऊन आपल्या स्टम्प्स
या कव्हर करावे लागणार आहेत हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने आपल्या स्टम्प्स कव्हर केल्या आणि सांगितलं या वादावर आता पडदा पाडा. आता पडदा पाडायचं म्हणायचं तर ठीक आहे, पडदा पडेल. पण मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती आहे का की शरद पवार म्हणतील तेव्हा पडदा वर जाईल, शरद पवार म्हणतील तेव्हा पडदा खाली येईल, अशी आता महाराष्ट्रात परिस्थिती आहे? अशी निदान त्यांची अपेक्षा आणि इच्छा आणि त्यांची महत्वाकांक्षा आहे. प्रश्न असा आहे की आता जर का त्यांना खरंच असं वाटत असेल की हा पडदा पडावा आणि उद्याचा समारंभ हा निर्विघ्नपणे आणि थाटामाटात आणि औचित्याला साजेसा व्हावा, तर एक औचित्य त्यांनी आता असं केलं पाहिजे की त्यांनी पुढे येऊन आज संध्याकाळपर्यंत हे सांगायला पाहिजे वादावर पडदा टाकायचा. याचं कारण आमची मंडळी, आमचे जितेंद्र आव्हाडसारखे आमचे अतिउत्साही जे शिलेदार आहेत त्यांनी जी काही भूमिका घेतली ही भूमिका मला मान्य नाही, माझ्या पक्षाला मान्य नाही, हे त्यांनी सांगायला पाहिजे. बघा डॉक्टर राऊत सर, असं ते म्हणण्याची सुतराम शक्यता नाही. त्याचं कारण प्रत्येक इंटरव्ह्यूत म्हणजे जय महाराष्ट्राला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा शेवटचं त्यांचं वाक्य असं होतं, तरीही जितेंद्र आव्हाड म्हणतायत त्या भूमिकेत तथ्य नाही. असं नाही, मी त्यांचं साहित्य वाचलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाडांच्या आक्षेपामध्ये तथ्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. मग त्यांना असं त्यांना सांगायला लागेल की मी त्यांचं साहित्य वाचलं होतं, मला ते एक तर तेव्हा कळलं नव्हतं, किंवा जेव्हा कळलं असेल तरीसुद्धा त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि माझा राजकीय स्वार्थ हा लक्षात घेऊन मला त्यावेळी त्यांना पाठिंबा द्यावा लागला. आता भाजपचं सरकार आहे, विरोधी पक्षाचं सरकार आहे आणि विरोधी पक्षावर दुसऱ्या कुठल्याही बाजूने गोळाफेक करता येत नाही, त्यामुळे अशा तऱ्हेची गोळाफेक करावी असं मला वाटतं. एकच मला आणखी एक मुद्दा फक्त, आता जितेंद्र इकडे नाही येत आव्हाड, पण आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत जाऊन म्हणून एकच मुद्दा मला स्पष्ट करायचा आहे. ते असं म्हणत होते की बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनला आता विनोद तावडेंची प्रतिक्रिया येते, ती काय आहे ती आपण ऐकूयात. मला वाटतं विनोद तावडेंची प्रतिक्रिया परत एकदा आपण समजून घेऊयात. मी तुमच्याकडे परत येतो राऊत साहेब. हरी नरकेंना बराच वेळ काहीतरी बोलायचं आहे. डॉक्टर नरके बोला, काय म्हणायचं आपल्याला? हा, मी आत्ता ही जी आपली चर्चा चालली आहे त्याच्यामध्ये एक आणखी संदर्भाची भर घालू इच्छितो. 15 वर्षे ज्यांचं आधी सरकार होतं त्या मंडळींनी हा वाद वाढवण्याचं काम केलं का मिटवण्याचं काम केलं असा एक मुद्दा येऊन गेला. त्या संबंधात फक्त माहिती सांगतो. ज्यावेळेला दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांचं नेमकं काय नातं होतं किंवा काय संबंध होते, या संबंधामध्ये महाराष्ट्रामध्ये जेम्स लेनच्या निमित्ताने फार वादळी चर्चा झाली. त्यावेळेला महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे शिक्षण मंत्री पुरके नावाचे, वसंत पुरके नावाचे, त्यांनी एक समिती स्थापन केली. तो GR माझ्याकडे आहे 2 जुलै 2008चा. त्या शासकीय आदेशामध्ये 2008 साली पुरके साहेबांनी काय केलं तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल दादोजी कोंडदेवांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली होती त्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनाच न्यायाधीश म्हणून नेमलं, त्यांनाच त्या समितीमध्ये घेतलं आणि त्या समितीमध्ये 8 सदस्य हे शिवाजी महाराजांच्या जातीचे आणि 5 सदस्य हे दादोजी कोंडदेवांच्या जातीचे अशी समिती नेमली आणि त्या समितीने रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टच्या आधारे मग पुढचं सगळं राजकारण शिजलं. मला सांगा, लोकशाही पद्धतीने हे निर्णय घ्यायचे नसतात असं जितेंद्र आव्हाड साहेब म्हणत होते. ते ज्या सरकारमध्ये पुढे मंत्री झाले त्याच सरकारचं हे वर्तन होतं की या पद्धतीने ज्यांनी तक्रार केली त्यांनाच न्यायाधीश म्हणून नेमायचं, इतिहासकार म्हणून नेमायचं, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना घ्यायचं त्याच्यामध्ये आणि त्यांनी अहवाल द्यायचा आणि त्याच्या आधारे सरकारने काम करायचं. हे किती निपक्षपातीपणाचं काम आहे, हे किती राज्याला कळलं पाहिजे की काय प्रकारचं वर्तन या मंडळींचं राहिलेलं आहे, हेही मला या निमित्ताने जनतेच्या बरोबर आहे तुमचं म्हणणं. मला दारवटकर सर तुमच्याकडे यायचंय, मी आता लगेचच तुमच्याकडे येतो, पण परत एकदा आपल्याकडे आता आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची पत्रकारांशी ते काहीतरी बोललेत, ते काय आहे ते ऐकूया आणि चर्चा पुढे चालू ठेवूया. मला असं वाटतं महाराष्ट्र भूषण सारखा पुरस्कार वादग्रस्त का केला जातो, किमान त्याचं राजकारण होऊ नये अशा अपेक्षा स्वाभाविकपणे समाजातून व्यक्त होत आहेत. आणि या अपेक्षा ज्या व्यक्त होत आहेत मला असं वाटतं शेवटी काही निकषाच्या आधारे ते ठरवलं आहे आणि त्याविषयीचे जे निकष ठरवले त्यातून जे पुरस्कार दिला आहे त्याचा सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं. मला या विषयावर जे म्हणायचं आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा वादग्रस्त करायचं कारण नाही. आपल्या राज्यातला सर्वोच्च पुरस्कार त्याचा सन्मान सर्वांनी ठेवला पाहिजे. पुरस्कारावर मला एवढंच बोलायचं, पुरस्कार कुठल्याही परिस्थितीत स्थगित होणार नाही. मला असं वाटतं की
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे. बरोबर आहे. मला असं वाटतं की विनोद तावडेंची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. मला दारवटकरांकडे जायचं, अगदी कमी वेळ आहे आणि त्याच्यानंतर एक कन्क्लुडिंग रिमार्क राम कदम आणि भारतकुमार राऊतांकडनं घ्यायचं. दारवटकर साहेब, थोडक्यात सांगा, वेळ आपल्याकडे कमी उरलाय, काय म्हणायचं आपल्याला? आपल्याला असं दिसतंय की आजची ही चर्चा खरं तर पुरंदरे यांनी काय लिहिले आणि पुस्तकामध्ये काय लिहिलं नाही याच्याबद्दल व्हायला पाहिजे होती. नाही, आपला गैरसमज आहे, आपला गैरसमज आहे. पुरंदरेंच्या पुस्तकाबद्दल ही चर्चा नव्हती. नाही, आपला गैरसमज आहे. पुरंदरेच्या पुस्तकाबद्दल ही चर्चा नव्हती. तुम्ही मला ही बोलू द्यायला सर्वंकष पाहिजे. चर्चा होती. बोला आपण. हां, बोला. हां, तर ह्यामध्ये पुरंदरांनी काय लिहिलं ते पाहणं फार गरजेचं होतं. तर ह्या मी सुरुवातीला सांगितलं, राजा शिवछत्रपती ह्या पुस्तकाच्या पानावर आक्षेपार्ह मजकूर आहे. त्यापैकी पान नंबर 78 वर जर पाहिलं आपण, दारवटकर साहेब, आपल्याला सुरुवातीला या पान नंबर होती, आपण ती पानं शोधू शकला नाही, त्याला मी काय करू आता? आपण पानांचा उल्लेख शेवटच्या एका मिनिटामध्ये उल्लेख जर काढणार असाल तर मला माफ करा, आता एवढा वेळ आपल्याकडे उरलेला नाही. आपण मला एका मिनिटावरच का आणून ठेवलं? वेगळी चर्चा हे एवढं मोठं आहे, बरोबर आहे. 1 आणि 2 मिनिटात होईल का? आहे, मला तुमचं म्हणणं मान्य आहे, पण त्याच्यावर आता आपल्याला ऐकायला तर पाहिजे ना, पानावर जाता येणार नाही. ऐकायला पाहिजे ना. इतकं महत्वाचं आहे की या क्षणी तुम्ही ते तुम्ही थोडक्यात सांगू शकत नाही. ऐकतील ना. तुम्ही ते थोडक्यात सांगू शकत नाही. जे आक्षेपार्ह मजकूर आहे ते तुम्ही पुढे येऊ देत नाही, असं काय? असं मुळीच नाहीये. तुम्हाला संधी दिली होती, तुम्ही ते मांडू शकला नाही. तुम्हाला संधी दिलेली होती, तुम्ही त्या वेळात ते मांडू शकला नाही. काय मांडलं? ते मांडलं, हे आता पुढचं आहे. काय ते मांडलं, ते आता पुढचं आहे. नाही की ह्या पुस्तकामध्ये काय वाक्य आहेत, त्या वाक्यातले एक दोन वाक्य आपल्याला सांगतो. बरं, सांगा. हा, पान नंबर 78 वर असं नमूद केलेलं आहे पुरंदरांनी की हे आपल्या मोठेपणासाठी स्वतःची आई सुद्धा बाजारात विकायला कमी करणार नाहीत, असे हे नालायक हरामखोर गुलाम पुरुष कसले हे, असं वाक्य आहे पान नंबर 78. तुम्ही जे, माफ करा मला दारवटकर साहेब, तुम्ही जे सांगता आहात ते एक वाक्यानुसार इथे चर्चा होऊ शकत नाही. याचं कारण असं की त्या वाक्यांना संदर्भ असतात, त्या वाक्यांना पार्श्वभूमी असते, त्याच्या सकट ते जर बघितलं तर ती वाक्य घ्यायला लागतील, नाही तर त्याचा विपर्यास होऊ शकतो. नीलमताई गोरे, शेवटच्या कॉमेंट करता मी तुमच्याकडे येतो, त्याच्यानंतर मला राऊत साहेबांकडे यायचं. कमी 100-200 वाक्य आहे. मला एक ऐकून घेतलं तरच का? ठीक आहे, धन्यवाद. बोला नीलमताई. इतिहास जर नाही ऐकून घेतला, बरोबर आहे. इतिहास असा एका वाक्यावरनं कळत नाही दारवटकर साहेब, त्याच्याकरता पूर्ण पार्श्वभूमी असते, ती समजून घ्यायला लागते. बोला नीलमताई. म्हणूनच सगळं पाहायला पाहिजे ना. तुम्ही एकही आपण त्याच्यावर वेगळी चर्चा घेऊ. नीलमताई बोला. समीरण, मला असं वाटतं की राजा शिवछत्रपती पुस्तकाच्या निमित्ताने ही सगळी चर्चा झाली. उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाईल, पण त्या निमित्ताने एक गुरु आणि त्याबद्दलचा एक फार मोठा राजा असलेले शिवाजी महाराज, सर्वांग नेतृत्व, अशा संदर्भामध्ये ज्या स्तरावरती चर्चा झाली त्याच्यामधून महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या मधल्या शोकांतिकेचं एक चॅप्टर किंवा एक दालन तयार झालं आहे असं मला वाटतं. आपण भूतकाळात परत आणू शकत नाही, पण मला काही वेळेला ही चर्चा ऐकली की असं वाटतं की दादोजी कोंडदेवांसारख्या गुरूंना आत्महत्या करावीशी वाटेल अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जी सगळी चर्चा झालेली आहे. आम्ही जिजाऊ मासाहेबांचा सर्वजण सन्मानच करतो आणि अशी शंका ज्यांच्या मनात येते त्यांचा मी जाहीर निषेध करते. बरोबर आहे. मला आता अगदी एक वाक्यात प्रतिक्रिया विचारायची आहे. राम कदम, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे, विनोद तावडेंनी दाखवून दिलेला आहे. कुठेतरी राष्ट्रवादी बॅकफुटला होताना दिसते आहे. एक कन्क्लुडिंग कॉमेंट काय सांगाल, त्याच्यानंतर मी राऊत सरांकडे जातो. राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या 15 वर्षाच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काहीही करता आलं नाही. त्यांना स्मारकसुद्धा उभं करता आलं नाही. जे किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये 325 किल्ले, त्या किल्ल्यांची त्यांनी दुर्दशा करून ठेवली आणि म्हणून कुठेतरी एक चर्चा निर्माण व्हावी, लोकांमध्ये फूट पडावी, अशा भावनेनं ज्या वादग्रस्त विधानांवर ऐतिहासिक पातळीवर चर्चा न करता त्यांनी ह्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. आणि आता जेव्हा शेवटी कळलं की सगळं वातावरण राष्ट्रवादीच्या विरोधात चाललंय, शेवटी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा याच्यातून माघार घ्यावी लागली. आणि शेवटचं वाक्य सांगतो, जसं विनोद तावडेजी म्हटले तसं महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांनी या पुरस्काराकडे सन्मानानं पाहिलं पाहिजे. बरोबर. राऊत साहेब, कन्क्लुडिंग कॉमेंट आणि त्याच्यानंतर माझी एक शेवटची. एकच मला फक्त सांगायचं आहे, कन्क्लुडिंग कॉमेंट आपणच करा. मला फक्त जितेंद्र आव्हाडांनी जो एक मुद्दा केला तो आपल्या मार्फत आपल्या लोकांना सांगायचं आहे, कारण बुद्धिभ्रम होता कामा नये म्हणून. त्यांनी सांगितलं की जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरेंनी कागदपत्र पुरवली आणि तसं जेम्स लेननी म्हटलंय.
जेव्हा त्यांनी कागदपत्र पुरवली तेव्हा जेम्सने लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे बाबासाहेबांनी ते काय लिहिणार आहे माहीत नव्हतं ना. का बरं कोणी इतिहासावर लिहितोय, शिवाजी महाराजांवर लिहितोय म्हटलं त्यांना कागदपत्र पुरवून किंवा त्यांना माहिती देणं हे स्वाभाविक आहे आणि ते चांगलंच आहे. जेव्हा जेम्सनेचं पुस्तक प्रसिद्ध झालं त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे आणि काही महाराष्ट्रातल्या संशोधकांनी त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड किंवा त्यांचे सवंगडी कुणी नव्हते यांनी इंग्लंडमध्ये पत्र पाठवून या पुस्तकावर बंदी घालावी, कारण हे पुस्तक महाराजांबद्दल अपमानास्पद आहे. ऑक्सफर्डला त्यांनी पत्र पाठवून तशा तऱ्हेची बंदी त्यांनी आणली. हा इतिहास विसरून आपण बाबासाहेबांना झोडपत राहायचं, याच्यात आपल्या मनाचा कद्रूपणा आणि बुद्धीची कीव करण्यासाठी महत्त्वाची माहिती सांगितली राऊत साहेबांनी आता. म्हणजे आपण सतत जो एक गोष्ट गृहीत धरून त्यांच्यावर आरोप करत असतो तसं काही घडलेलं नाहीये. उलट त्यांनी प्रयत्न केलेला होता बाबासाहेबांनी, हे राऊत साहेबांनी सांगितलं, आणि बंदी आणलेली होती तिकडे हेही त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं एका विचारक स्वातंत्र्याच्या पातळीवर कुठेतरी आजची चर्चा झाली, आणि जय महाराष्ट्राची भूमिका मला शेवटी इथे मुद्दाम मांडणं आवश्यक आहे, जी मी पुन्हा उद्धृत करतो की विचारांचा लढा हा विचारांनीच लढला पाहिजे. जय महाराष्ट्र आज दुपारी झालेल्या कुठल्याही हल्ल्याचा निषेध करतं, कुठल्याही हिंसक घटनेचा जय महाराष्ट्र निषेधच करेल, पण त्यासाठी सुसंस्कृत महाराष्ट्राला आज काय चांगलं आणि काय वाईट हे कळतं. साहित्य मांडणाऱ्या लोकांनी स्वतःचा इतिहास वेगळा जरूर मांडावा. इतर इतिहास संशोधकांना तो स्कोप आहे, तो अधिकार आहे, तो स्वातंत्र्य आहे, पण मांडल्या गेलेल्या इतिहासात शिवशाहिरांची भूमिका ही संशोधकाची होती का शाहिराची होती हे त्यांनी स्वतःच मांडून ठेवलंय. ते स्वतःच शाहिराच्या भूमिकेत स्वतःला मान्य करतात. जनतेने त्यांची शाहिरी भूमिका, त्यांची नाटकं आणि त्यांची पुस्तकंही वाचलेली आहेत. दुसऱ्या कोणालाही त्याच्या पलीकडे जाऊन लिहिण्याचा अधिकार आहे, पण म्हणून एका कुठल्या तरी जातीमध्ये महाराजांना, जिजाऊंना आणि बाबासाहेबांनाही त्यांच्या वेगळ्या जातीमध्ये बांधून ठेवणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला, समाजकारणाला शोभणारं नाही. आपण महाराजांना आणि सगळ्याच मोठ्या व्यक्तींना इतकं खाली नको आणूया. आपण एकमेकांशी साधर्म्याने राहताना कुठेतरी आपल्या विचार स्वातंत्र्याचाही ते अबाधित राहील याच्याकरता प्रयत्न करूया, आणि दुसऱ्यांच्या मताचे आदर करायला शिकूया. त्याच्यासाठी हिंसेवर यायची गरज नाही, ही जय महाराष्ट्राची भूमिका आहे. महाराष्ट्र भूषणचा वाद आता विकोपाला जाऊ नये. शरद पवारांनी तो निर्माण केला की नाही हा विषय बाजूला ठेवूया, पण किमान त्यांनी त्याच्यावर आता पडदा टाकायला सांगितलेला आहे. हे आता या वाद करणाऱ्या, हिंसा करणाऱ्या आणि त्या विरुद्ध बाजूनी भांडणाऱ्या मंडळींनी लक्षात घ्यायला पाहिजे. उद्या सामोपचारामध्ये हे पुरस्कार वितरण होईल, आणि जितेंद्र आव्हाडांनाही ते आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कुठेही हिंसेचा अवलंब करणार नाही. ही स्वागतार्ह गोष्ट आहे, त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि उद्याचा पुरस्कार शांततेमध्ये आणि शालीनतेने, सुसंस्कृतपणे हा स्वीकारला जाईल, दिला जाईल, आणि आपण सगळं त्याचा स्वीकार करूया. बाबासाहेबांचं अभिनंदन करूया आणि हा कार्यक्रम थांबूयात. पुन्हा आपण भेटणार आहोत लक्षवेधीमध्ये असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत इथेच थांबतो. नमस्कार. जय महाराष्ट्र.